मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत। सर, आजची गुढीपाडवा सभा, राज ठाकरेंची सभा ऐतिहासिक मानली जात आहे, ऐतिहासिक म्हटलं जात आहे, कारण की राज ठाकरे आज जी भूमिका जाहीर करते त्याच्यावरती मनसेचं पुढचं भविष्य अवलंबून आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे। राज ठाकरे आज नेमकं काय बोलणार आहेत? नाही, मला वाटतं आपल्या एवढी आम्हालाही उत्सुकता आहे, पण एक नक्की सांगतो, सन्मान्य राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल, पक्षाच्या हिताचा असेल, तोच निर्णय घेतील। राज ठाकरे आणि अमित ठाकरे दोघांनी याच्यापूर्वी अनेकदा असं म्हटलेलं आहे की मी तुम्हाला सत्तेमध्ये नेणार। आता वेळ आलेली आहे सत्तेमध्ये जाण्याची। मला असं वाटतं, मी वर्धापन दिनाला सांगितलं होतं की यानंतर महाराष्ट्र सैनिकांचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं प्रत्येक पाऊल हे सत्तेच्या दिशेने मार्गक्रमण करणारं असेल। मग आत्ता ती वेळ आलेली आहे का? दिसेल आपल्याला। आपण 4 तास थांबा, सन्मान्य राजसाहेब भूमिका स्पष्ट करतील, त्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। राज ठाकरे यांनी जेव्हा दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा यांची भेट घेतली तेव्हा जशी राज्यभरामध्ये चर्चा झाली तशी कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा झाली। मनसेचा एक कार्यकर्ता म्हणून, मनसेचा पदाधिकारी म्हणून काय वाटतंय, जे दिल्लीमध्ये गाठीभेटी झाल्या, महाराष्ट्रात येऊन मुंबईत येऊन गाठीभेटी झाल्या, या सगळ्या गाठीभेटींचं चर्चेचं काय फळ मिळणार आहे मनसेला? मला असं वाटतं की सन्मान्य राजसाहेब अमित शहाना भेटले असतील, देवेंद्र फडणवीसना भेटले असतील, एकनाथ शिंदेना भेटले असतील, काही त्यांची चर्चा झाली याची मला कल्पना नाही, पण निश्चितपणे राजसाहेबांच्या मनामध्ये जगाला हेवा वाटणारा महाराष्ट्र घडवायचा आहे, त्या दृष्टीनेच ती चर्चा असेल। तशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे, तशी सोशल मीडियावर सुद्धा चर्चा आहे। 2014ला 2019ला राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली होती, जे व्हिडिओ लावले होते, त्याची पुन्हा एकदा ते व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत, त्या सगळ्यांना काय उत्तर द्याल? आजची सभा होऊ द्या, सगळ्यांना चोख आणि अगदी करेक्ट कार्यक्रम करणारी उत्तरं देऊ आम्ही। राज ठाकरे यांच्या सभेतून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलेलं आहे की राज ठाकरे मनसे महायुतीच्या सोबत येईल असं आम्ही त्यांना आवाहन करतो। काय वाटतं, त्यांच्या आवाहनाला राज ठाकरे मनसे कसा प्रतिसाद देईल? मला वाटतं आता सन्मान्य राजसाहेबांचं भाषण एक तासा 1.5 तासात चालू होईल, तुमच्याही प्रश्नाची उत्तरं मिळतील आणि माझ्याही मनातल्या प्रश्नाची उत्तरं मिळतील। सत्तेमध्ये जायला आवडणार आहे का? 100%। राजकारण बघा कसं आहे, राजकारण जो कोण राजकारण करतं त्याचं अंतिम ध्येय सत्ताच असतं, त्यामुळे आमच्याही महाराष्ट्र सैनिकांचं अंतिम ध्येय सत्ता असेल त्यात काही गैर नाही। तर मनसेच्या एवढ्या वर्षांच्या राजकारणामध्ये अनेक चढ उतार आलेले आहेत, अनेकदा पक्षामधले अनेक लोक सोडून गेलेले आहेत। अशा वेळी जेव्हा समोर महायुतीचं सरकार आहे आणि ते तुम्हाला आवाहन करत आहे, तेव्हा कार्यकर्ता म्हणून काय वाटतं, राज ठाकरे जी भूमिका घेतील ती कशी असणार आहे? राजसाहेब सांगतील ते धोरण, राजसाहेब बांधतील ते तोरण। तर आपण पाहत आहोत की जशा पद्धतीने महायुतीकडून आवाहन केलं जात आहे, त्या आवाहनाला राज ठाकरे काय भूमिका घेतील, ते जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्यच आहे, मात्र जशा पद्धतीने सोशल मीडियावर सुद्धा ट्रोल केलं जात आहे त्या सगळ्यांना राज ठाकरे आज आपल्या भाषणातून उत्तर देतील असं सुद्धा जी प्रतिक्रिया आहे ती संदीप देशपांडे यांनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे। कॅमेरामन नितीन गोदारेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।